पाठ 3 हंस व कावळा। एकदा अरण्यात काही हंसाचा थवा तळ्यावरून जात होता। पाणी पिण्यासाठी ते तळ्याजवळ उतरले। 5-6 कावळेही तेथे पाणी पित होते। तेवढ्यात हंसांना बघून एक कावळा तुच्छतेने म्हणाला, तुम्ही हंस केवळ चांगल्या प्रकारे उडू शकता। सर्व हंस कावळ्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकू लागले। कावळ्याने त्यावर हसत म्हणाले, तुम्हा हंसांना आकाशात केवळ पंख फडफडवून उडता येते। तुम्ही माझ्यासारखे आकाशात कसरत कलाबाजी करू शकता का? तेव्हा एक वृद्ध हंस म्हणाला, ही चांगली गोष्ट आहे, पण तुला याविषयी गर्व करता कामा नये। कावळा हंसाला म्हणाला, मला घमेंड नाही, पण जर तुम्हाला वाटते की मला घमेंड आहे तर माझ्याबरोबर मुकाबला करा। एक तरुण हंसाने कावळ्याशी मुकाबला करण्याचे मंजूर केले। वृद्ध तरुणाने सांगितले की ह्या स्पर्धेत 2 भाग असतील। एका भागात कावळा करामती करणार व हंसाला कावळ्याने केलेली करामत करून दाखवावी लागणार व दुसऱ्या भागात हंस करामती करणार व कावळा तसेच करून दाखवणार। स्पर्धेसाठी प्राणीपक्षी उत्सुकतेने, आनंदाने ओरडू लागले। स्पर्धा सुरू झाली। कावळ्याने एकामागून एक करामती करण्यास सुरुवात केली। तो कधी गोलगोल फिरत होता, कधी जमिनीला पाय टेकून लगेच उंच आकाशात उडत असे। हंसानेही कावळ्याच्या तुलनेत तो काही खास करू शकला नाही। तेव्हा कावळा लगेच गर्वाने म्हणाला, मी तुला अगोदरच बोललो होतो की तुला जमणार नाही। नंतर दुसरा भाग सुरू झाला। हंसाने एक उंच झेप घेतली व समुद्राच्या दिशेने उडू लागला। कावळा त्याच्या पाठीपाठी उडू लागला। तेव्हा कावळा हंसाला म्हणाला, तू असे समुद्राच्या दिशेने उडून काय कमाल दाखवत आहे? केवळ सरळ उडण्यात काय करामत आहे? हंस मात्र शांतपणे उडत जात होता। हळूहळू तो जमिनीपासून खूप उंच उडत गेला। कावळाही शांत झाला। कावळा उडून थकला होता व त्याचा सारखा पाण्याला स्पर्श होणार होता। कावळा पूर्णपणे थकून गेला। तो हंसाला म्हणाला, मला माफ कर, मी आता कधीही गर्व करणार नाही, पण मला वाचव नाही तर मी समुद्रात पडीन व मरून जाईन। हंस कावळ्याला आपल्या पाठीवर बसवून पुन्हा किनाऱ्यावर घेऊन आला। वृद्ध हंसाची कावळ्याने क्षमा मागितली। वृद्ध हंसाने सर्वांना समजावले की कोणी मोठा व छोटा नसतो। प्रत्येकाकडे काही ना काही विशेष गुण असतोच, म्हणून कोणालाही कमी लेखू नये। संग्रहित